लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 12च्या 12 जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीला दणका बसला आणि त्यामुळे घाबरून जाऊन विधानसभेच्या तोंडावर रद्द असं सांगितलं, पण वास्तविक पाहता ती स्थगिती होती आणि ती स्थगिती सुद्धा उठवून पुन्हा सरकारनं आपला खरा चेहरा दाखवलेला आहे। मुळामध्ये वित्त विभागाचं तरी सरकारनं ऐकायला पाहिजे होतं। आज सरकारचाच वित्त विभाग म्हणतो की 20,000 कोटी रुपयाचं कर्ज काढणार आहात, त्या कर्जाचं दायित्व सरकारला घ्यावं लागणार आहे आणि राज्याची तशी स्थिती नाही आहे। हे जे कर्ज आहे ते सर्वसाधारणपणे 5.5% सरकार बाजारातून कर्ज उभा करत असतं, पण हे कर्ज मात्र हुडकोकडून 8.85% व्याजानं उभा करायला लागलेला आहे। म्हणजे 2-3% जास्त दरानं कर्ज काढायचं, राज्यावर अजून बोजा टाकायचा, कशासाठी काढायचा आहे, कारण काय आहे? आणि आता राज्याचं कर्ज काढण्याची क्षमता सुद्धा संपत आली आहे, मर्यादा संपत आलेल्या आहे। अचानक जर काही घडलं, काही आपत्ती आली तर राज्याला काहीच करता येणार नाही। शक्तीपीठ तयार करणं ही आपत्तीची गोष्ट आहे का? केलंच पाहिजे असं आहे का? मग एवढा अट्टहास का? माझा देवेंद्रजींना एक सल्ला आहे, त्यांनीच कधीतरी एकदा एक पुस्तक लिहिलं होतं, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा वाचावा। मला वाटतं की त्यांनीच पुन्हा आता सवडीनं ते पुस्तक पुन्हा वाचावं आणि मग हे अर्थशास्त्रात कसं बसतं, आर्थिक शिस्तीमध्ये कसं बसतं, हे अत्यंत हुशार आणि अभ्यासू असणाऱ्या देवेंद्रजींनी महाराष्ट्राला समजावून सांगावं। भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी विरोध करतायत, तरी देखील याचा विरोध करत असताना शेतकऱ्यांना ताब्यात देखील पोलीस घेतात। खरं तर ही दडपशाही आहे। एका बाजूला या शक्तीपीठाच्या माध्यमातून 50,000 कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे, घोटाळा होणार आहे आणि या 50,000 कोटीतला मलिदा आपल्याला मिळावा म्हणून एकापेक्षा एक त्याचं समर्थन करायला पुढे आलेले आहेत। एक शेतकरी एकाकी लढालेला आहे, परंतु महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांच्या बाजूला आहे, माध्यम शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत। कारण शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय बघता गेले 2 दिवस झालं शेतकरी जीवावर उदार होऊन लढायला लागलेला आहे। अक्षरशः कलेक्टरचं पाय धरतायत, पोलिसांचे पाय धरतायत, पण या पत्तर देऊन लोकांना पाजर फुटायला तयार नाही। त्याचं कारण या 50,000 कोटीतलं खरकट आपल्याही मिशीला लागलं पाहिजे ही भावना या शक्तीपीठाचं समर्थन करणाऱ्या प्रत्येकाची आहे। आणि त्यामुळं जो कोणी, कारण हे पूर्णपणे अव्यवहार्य आहे, खरोखरच राज्याची आर्थिक स्थिती नाही आणि शक्तीपीठ करणं गरजेचंच होतं।